केलं आहे. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण स्टडी केला होता. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ ॲट हाईट h आणि इनसाइड दी अर्थ. मग मी फक्त आता फॉर्म्युले लिहितो, ते पूर्ण एक्सप्रेशनने लिहिणार आपण. तर आपल्याला काय स्टडी करायचं आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जीने दाखवणार मी आणि डायग्राममध्येच काढतो मी याला. लक्ष इकडे, पूर्ण लक्ष इकडे द्या. ठीक आहे. तर ही झाली अर्थ, हा झाला अर्थचा सेंटर. इथे एक गोष्ट गृहीत धरलेली आहे की एंटायर मास ऑफ द अर्थ इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. अर्थचा मास अर्थच्या सेंटरला आहे असं आपण इमॅजिन केलेलं आहे. ओके. आणि ही झाली अर्थची रॅडियस, रॅडियस दाखवलेली आहे आरनी. आणि हा झाला अर्थचा सरफेस. आणि एक बॉडी आपल्याला वर पण घ्यायची आहे, ॲट हाईट h फ्रॉम अर्थ सरफेस. इथे बॉडी तुम्हाला घ्यायची आहे. आणि सर्व आणि एक दुसरा एक पॉईंट घ्यायचा आहे जो आपल्याला अर्थ सरफेसच्या आतमध्ये घ्यायचा आहे, ॲट डेप्थ d. आणि या सर्व ठिकाणी तुम्हाला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे. 3 ठिकाणी. एक ऑन द सरफेस ऑफ अर्थ, दुसरं ॲट हाईट h आणि तिसरं ॲट डेप्थ d. एक लक्षात घ्या, इथे जे स्मॉल आर आहे, स्मॉल आर जे आहे डिस्टन्स ऑफ गिव्हन पॉईंट और गिव्हन प्लेस, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ आहे. समजलं का? म्हणून वरच्या पॉईंटसाठी स्मॉल आर काय होणार? इथून इथपर्यंतचं अंतर किती? r प्लस h. या आतमधल्या पॉईंटसाठी स्मॉल आर काय होणार? पूर्ण आरमधून d मायनस करावं लागेल. बरोबर आहे. म्हणून वरच्या पॉईंटसाठी r वेगळा असेल, आतमधल्या पॉईंटसाठी r वेगळा असेल. r इज द डिस्टन्स ऑफ गिव्हन प्लेस फ्रॉम दी सेंटर ऑफ अर्थ. लक्ष इकडे द्या आता. तर ऑन द सरफेस ऑफ अर्थ तुम्हाला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळाला होता, जी बेसिक फॉर्म्युला मिळाला होता gm/r². ओके. आणि याला मासला जर तुम्ही व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहिलं तर हाच फॉर्म्युला मिळाला होता, g = 4/3 πρgr. त्याला मी लक्षात ठेवण्यासाठी स्पायरोगायरा म्हटलं होतं. 4/3 πρgr ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. पण हा फॉर्म्युला तुम्ही स्किप केला तरी चालेल, नंतरवाला त्याचा कमी यूज झालेला आहे. नंतर याची इतक्या हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे, त्याला आपण दाखवलं होतं gh. फक्त इथे बघा, मासपासून या पॉईंटला काढायचं तर टोटल अंतर किती आहे? r. तुम्ही r² केला. आणि याची इतक्या हाईटला काढायचे, टोटल अंतर किती होणार? r + h. तर फक्त या r² जागी काय लिहायचं आहे? r + h². सो gm/ इथे काय राहणार? r + h आणि त्याचा स्क्वेअर. ओके. आणि नंतर काय करता येते? या gh ला इन टर्म्स ऑफ g एक्सप्रेस करता येते. या दोघांचा जर तुम्ही रेशो घेतला तुम्हाला मिळते gh = g × r/r + h ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि यावरचे प्रॉब्लेमही किती सोपे असतात माहिती आहे का? h = असेल r/2, h = असेल r/3, h = असेल r, h = असेल twice r, r + r, r + twice r. असं करता येणार तुम्हाला एकदम सोप्या तऱ्हेने. आणि तो वरचा r आणि खाली येणार r काय होणार? कॅन्सल. म्हणून तुम्हाला gh इन टर्म्स ऑफ g मिळेल. ओके. आणि जर h इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r असेल, इफ h इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r, त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला मिळाला होता gh = g × 1 - twice h/r. याला लिमिटेशन आहे, याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन आहे, कारण की हा तयार करताना आपण वापरलं होतं बायनॉमियल एक्सपान्शन. आठवते? तर हा gh चा फॉर्म्युला gm/r², gh चा फॉर्म्युला g × r/r + h ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इफ h इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r, देन gh = g × 1 - twice h/r. ओके. तर हा झाला g चा फॉर्म्युला सरफेसवरचा. नंतर इनसाइड द अर्थ. बघा, इनसाइड द अर्थ काय केलं होतं की आपण काय केलं होतं की जिथे हा पॉईंट आहे तिथून असा एक स्पियर काढला होता. या स्पियरच्या आतमधलं मास आपण किती घेतलं होतं? m'. ओके. तर आणि म्हणून तो फॉर्म्युला काय मिळाला होता? इनसाइड द अर्थ gd. ओके. तर इथे लिहिलं होतं gm/r³ × स्मॉल r. समजलं? आणि स्मॉल r म्हणजे काय आहे? r - d. तुम्ही स्मॉल r ला r - d सुद्धा लिहू शकता. आणि सो इट कॅन बी रिटन ॲज gd = काय लिहिता येणार? 4/3 πρg. r च्या जागी काय लिहायचं? r - d, बिकॉज स्मॉल r = r - d. यांचा जर तुम्ही रेशो घेतला तर तुम्हाला यांच्यामध्ये एक रिलेशन मिळते. यांचा रेशो घेतला तर काय मिळते? gd = g × 1 -
डी बाय आर. याच्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं अप्रॉक्सिमेशन नाही. वरच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्रॉक्सिमेशन आहे, याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन नाही. सो दिस द रिलेशन बिटवीन जी डी अँड जी. समजते? बरं समजते का? आणि इथे एक समजून घ्या तुम्ही. आता इथे एक ग्राफ काढू आपण. तर आपण लिहू इथे की व्हॅरिएशन ऑफ जी विथ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरपासून जी कसा बदलला, तर या ॲक्सिसवर घेऊ आपण जीच्या व्हॅल्यूज आणि या ॲक्सिसवर घेऊ आपण आर. आर म्हणजे डिस्टन्स ऑफ गिवन पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. आता विचार करा, इकडे लक्ष द्या. हा झाला इनसाईडचा फॉर्म्युला. जेव्हा तुम्ही सेंटरला असाल आर किती होणार? आर इज द, बघा ज्ञानचक्षू जरा ओपन ठेवू नये का. आर काय आहे? डिस्टन्स ऑफ गिवन पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. आता तुम्ही सेंटरलाच आहात तर आर किती होणार? 0. आर जर 0 झाला तर जी डी काय होणार? 0. आणि जी एम अपन आर क्यूब तर कॉन्स्टंट आहे. जसा जसा आर वाढेल जी डी गो ऑन इन्क्रीजिंग. म्हणून अर्थच्या सेंटरपासून तर अर्थच्या सरफेसपर्यंत जसा आर वाढेल जी डी वाढत वाढत जातो. सो इनसाइड द अर्थ जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. म्हणून समजा इथे तुम्ही चालले आणि इथे स्मॉल आर बरोबर झाला कॅपिटल आर. स्मॉल आर बरोबर कॅपिटल आर म्हणजे तुम्ही कुठे पोहोचले? सरफेसवर पोहोचले. सरफेसपर्यंत ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत वाढत जातो आणि ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल ज्या क्वांटिटीज असतात, ग्राफ असतो स्ट्रेट लाईन. सो जी डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. सो किंवा जी इनसाइड द अर्थ, बरोबर आहे, जी इनसाइड द अर्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. ओके, जी लिहिलं तरी चालते, जी डी लिहिलं तरी चालते. हा जो पोर्शन आहे हा अर्थच्या आतमधला आहे. आर इक्वल टू आर म्हणजे तुम्ही कुठे पोहोचले? अर्थच्या सरफेसवर. हा जो पॉईंट आहे हा अर्थच्या सरफेसवरचा आहे. ओके, पण बियॉन्ड सरफेस बघा हा फॉर्म्युला लिहा. त्याला तुम्ही जी एम अपॉन स्मॉल, हा स्मॉल आर आहे, याचा काय केला? स्क्वेअर. सो जी एच इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. समजते ना? इथे आता लिहायला जागा नाही आहे, लिहिलं तर आणखी खिचडी होऊन जाईल. तर हा स्मॉल आर स्क्वेअर आहे. म्हणजे आउटसाईड द अर्थ जो आहे कर्व असा येणार, असा कर्व येणार. कोणता कर्व म्हणतात त्याला? कोणता कर्व? असा जो आहे याला काय म्हणतात? पॅराबोलिक कर्व. बरोबर आहे. सो आउटसाइड द अर्थ जी एच इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर आहे. आणि जी 0 केव्हा होणार? जेव्हा आर किती असेल? इन्फिनिटी. आर इन्फिनिटी कधीच घेता येणार नाही. म्हणून हे जे कर्व आहे दे नेव्हर मीट इच अदर. बरोबर, दे मीट टुगेदर ॲट इन्फिनिटी. समजलं? सो दिस इज द व्हॅरिएशन ऑफ जी. आणि हा झाला इनसाइड द अर्थ आणि हा काय झाला? आउटसाइड दी अर्थ. समजलं का? म्हणून अर्थच्या आतमध्ये, अर्थच्या पोटात जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. जसं तुम्ही अर्थच्या सेंटरपासून सरफेसपर्यंत येणार, जी गो ऑन इन्क्रीजिंग. सरफेसला जी सर्वात जास्त होतो जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि आउटसाइड दी अर्थ जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हा स्मॉल आर आहे याचा स्क्वेअर. तर एक काम करतो मी, स्मॉल आर लिहिलं चालेल का? इथे स्मॉल आर लिहितो आणि त्याचा काय केला? स्क्वेअर केला. समजलं? समजण्यासाठी स्मॉल आरचा स्क्वेअर. सो आउटसाइड द अर्थ जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द व्हॅरिएशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड विथ डिस्टन्स. इंटेन्सिटी इज नथिंग बट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाही तर मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढून ठेवलं आणि नीट एक्झाममध्ये CET एक्झाममध्ये इंटेन्सिटीचा कर्व विचारला, म्हणाला इंटेन्सिटी शिकवलीच नाही. पहिल्या स्लाईडवर लिहून दिला आहे की जेवढी इंटेन्सिटी तेवढीच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नथिंग बट इंटेन्सिटी शेवटी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच असते. सो इट इज द व्हॅरिएशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड विथ डिस्टन्स. बरोबर आहे. जी म्हणजे इंटेन्सिटीचा आहे. हा झाला ग्राफ बिटवीन जी अँड आर. जी इज नथिंग बट इंटेन्सिटी. समजलं? इथपर्यंत समजलं का? आता बघा तुम्हाला कोणकोणते जी माहिती आहे ते समजून घ्या. अर्थच्या सरफेसवरचा जी अपॉन आर स्क्वेअर, याची इतक्या हाईटवरचं जी एम अपॉन आर स्क्वेअर लिहा, आर प्लस एच स्क्वेअर लिहा, काही लिहा, ते समजलं पाहिजे आता. ओके, तर आर प्लस एचचा स्क्वेअर. ओके, त्यांच्यामधलं रिलेशन, या दोघांमधलं रिलेशन काढताना दोघांचा घ्या रेशो. सो जी एच इक्वल टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. एच जर काही किलोमीटर्स असेल, फ्यू किलोमीटर, तर हा फॉर्म्युला वापरू नका. कॅल्क्युलेशन करताना प्रॉब्लेम जातील. अशा वेळेस एच जर कमी असेल ॲज कम्पेअर टू आर, आर किती असतो माहिती आहे? आर किती असतो? 6400 किलोमीटर. आणि याची जिला असेल 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 100 किलोमीटर. अशा वेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. कोणता? जी एच इक्वल टू जी इंटू 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. आणि जी म्हणजे काय? अर्थच्या सरफेसवरचा जी. जी एच म्हणजे
एच इतकी हाईटवरचाची. ओके, आता जायचं अर्थच्या आतमध्ये, डेप्थमध्ये. डेप्थ कुठून मोजायची असते? सरफेसपासून. आता प्रॉब्लेममध्ये लक्ष ठेवलं पाहिजे की डिस्टन्स सरफेसपासून दिला आहे की सेंटरपासून दिला आहे. सेंटरपासून दिलं असेल तर हा फॉर्म्युला, आणि सरफेसपासून दिलं असेल तर तुम्ही फक्त आरला काय लिहिणार? स्मॉल आरला काय लिहिणार? आर मायनस डी. ओके, तर स्मॉल आरला फक्त तुम्हाला आर मायनस डी लिहायचा. हा जो स्मॉल आर आहे यालाच लिहिलं मी आर मायनस डी. इथे लक्षात येते तुमच्या, तर स्मॉल आर इक्वल टू आर मायनस डी. समजते का? म्हणजे इथे काय करू आपण, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, अर्थच्या सेंटरपासून त्या पॉईंटचं अंतर आहे. आणि बरोबर आहे, हाईटला जर पॉईंट असेल तर तुम्ही काय करता? स्मॉल आर इक्वल टू आर प्लस एच. आणि डेप्थला जर पॉईंट असेल तर स्मॉल आर इक्वल टू आर मायनस डी. चला, म्हणजे एकाच डायग्राममध्ये तुम्हाला हे सर्व दिसून जाईल. समजलं? ओके, आणि जी आणि जी डी मधलं रिलेशन काय? जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी बाय आर. पॉईंट क्लिअर झाला? सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑर व्हेरिएशन ऑफ जी विथ डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ. दिस इज द व्हेरिएशन ऑफ जी. सो इनसाइड द अर्थ जी प्रोपोर्शनल टू आर, and outside the earth g inversely proportional to r square. And so g is maximum at the surface of earth. अर्थच्या सरफेसवर जी कसं असणार? मॅक्सिमम असेल. ठीक आहे, तर हे व्हेरिएशन झालं. त्यानंतर बघा, जे अप्रॉक्स फॉर्म्युले आहेत त्यांच्यापासून काही पॉईंट तयार करता येतं आपल्याला. तो पॉईंट कसे आहेत बघा. तुम्हाला जी एचचा फॉर्म्युला माहीत आहे. जी एच इक्वल टू जी इंटू 1 मायनस, ओके, जी एच इक्वल टू जी इंटू 1 मायनस ट्वाइस एच अपॉन आर. पण हा कधी वापरायचा? इफ एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. बस यावर तुमचं लक्ष पाहिजे. हा कधी नाही वापरता येत. एच जर आर असेल तर हा वापरता नाही येत. इट गिव्ज रॉंग रिझल्ट. एच बरोबर जर रॅडियस ऑफ अर्थ असेल, एवढ्या उंचावर गेले की अर्थच्या रेडियस एवढ्या उंचावर गेले, तुम्हाला हा फॉर्म्युला करेक्ट रिझल्ट देत नाही. अशा वेळेस तुम्हाला जी एच इक्वल टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हा वापरावा लागेल या केसमध्ये. समजून राहिलं का? हा केव्हा वापराल? वेन एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. आणि इथून तुम्हाला एक फॉर्म्युला मिळाला होता. तो कोणता मिळाला होता माहीत आहे का? तो मिळाला होता डेल्टा जी, बरोबर आहे, अपॉन जी इक्वल टू विथ एच इक्वल टू काय लिहिला होता आपण? ट्वाइस एच अपॉन आर. इक्वेशन नंबर 1. ओके, नंतर काय केलं होतं बघा आपण? जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी बाय आर. याच्यामध्ये तर काही अप्रॉक्सिमेशन नाही आहे. इथे तुम्हाला डेल्टा जी डी अपॉन जी इक्वल टू काय मिळालं होतं? डी अपॉन आर. या दोन फॉर्म्युल्यांना बरोबर ऑब्झर्व करा. तुम्ही असा आता विचार करा की तुम्ही ही अर्थ आहे, अर्थच्या आतमध्ये जेवढं खोल गेलेत, अर्थच्या आतमध्ये म्हणजे डेप्थ डी, अर्थच्या आतमध्ये जेवढे खोल गेलेत, हा जो सेंटर आहे अर्थच्या उंचावरही तेवढेच उंचावर गेले, तर कुठे जी जास्त बदलेल? कुठे जी जास्त बदलेल? जेवढे खोल गेले तेवढेच उंच गेले. आतमध्ये 5 किलोमीटर, वर गेले 5 किलोमीटर. कुठे जी मध्ये बदल जास्त होईल? हाईटमध्ये. कारण की हाईटमध्ये होणारा बदल जो आहे तो ट्वाइस एच अपॉन आर आहे. एच आणि डी तर सारखेच आहेत ना. म्हणून इथं काय केलं आपण? इफ एच इक्वल टू डी. एच इक्वल टू डीचा अर्थ जेवढे उंच गेले तेवढेच खाली गेले. काही जण म्हणतील एकाच वेळेस उंच खाली कसे गेले? हे फक्त इमॅजिन करायचं आहे की जेवढे वर चालले, वर गेले 10 किलोमीटर, नरच्या आतमध्ये गेले 10 किलोमीटर. तुम्हाला म्हटलं जी कुठे किती बदलला सांगा, बरोबर आहे. मग एच आणि डी जर सारखे असतील तर तुमच्या काय लक्षात येणार? एच आणि डी जर सारखे घेतले तर काय लक्षात येणार? डेल्टा जी एच अपॉन जी इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा जी डी अपॉन जी. समजत आहे का? येणार की नाही? एच आणि आर तर सारखेच होणार ना. मग म्हणून एच आणि आर, एचच्या जागी जर तुम्ही डी लिहिलं तर जी एच बाय जी, एचच्या जागी तुम्ही डी लिहून टाकला तर 2 टाइम्स होणार. तसे लक्षात येत असेल यावरून. डी आणि आर जर सारखे आहेत तर हे डी इथं डी बाय आर करता येणार तुम्हाला. म्हणून काय लिहिताना तुम्हाला डेल्टा एच अपॉन जी इक्वल 2 टाइम डेल्टा जी अपॉन जी. हा फ्रॅक्शनल चेंज आहे. याचा अर्थ जेवढ्या पर्सेंटनी हाईटला जी बदलला, डेप्थला जेवढा बदलला, हाईटला त्याच्या डबल. हाईटला जेवढा बदलला, डेप्थला त्याच्या हाफ. म्हणून मुद्दा मी उलट विचारलं. समजा तुम्ही एवढ्या उंचावर गेले की जी बदलला 24%नी, तेवढेच खाली गेले तर 12%नी बदलेल. तुम्ही समजा खाली गेले तर खाली म्हणजे
अर्धच्या आतमध्ये गेले डेप्थमध्ये, जी बदलला 5%नी, अर्थात कमीच होणार. 5%नी कमी झाला आणि वर तेवढ्याच उंच गेले तर 10%नी कमी होणार. पण आतमध्ये जातानाही कमी होईल, वर जातानाही कमी होईल. एकीकडे कमी दुसरीकडे जास्त असं आपलं म्हणणं असतं कधी, है ना. सरफेसवर सर्वात जास्त कुठे आहे, सरफेसवर. पर्सेंटेज चेंज याला तुम्हाला पर्सेंटेजमध्ये लिहिता येणार, म्हणून डेल्टा जी एच बरोबर आहे. जेवढे पर्सेंट असेल हा 2 टाइम्स डेल्टा जी डी. ओके. डेप्थमध्ये जेवढ्या पर्सेंटनी कमी होणार, हाईटमध्ये त्याच्या डबल पर्सेंटनी कमी होईल. कमीच पण इथेही कमी इथेही कमी. समजलं का, हो की नाही. नाही तर मग तुम्ही अर्धच्या आतमध्ये गेले आणि जी बदलला काहीतरी 7%नी, तुम्हाला म्हटलं वरच्या वर तेवढेच गेले आणि बसले तुम्ही कॅल्क्युलेशन करत. तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आतमध्ये जेवढ्या पर्सेंटनी बदलेल वर त्याच्या डबल पर्सेंटनी बदलेल. पण इथे लिमिट लक्षात ठेवायचं की इट इज अप्लिकेबल व्हेन एच इज व्हेरी व्हेरी लेस देणार. नाही तर मग हे जर कंडिशन सुटून गेली तर मग ते फॉर्म्युला तो लागू पडणार नाही. इथपर्यंत समजलं, ओके. आता या सर्वांमध्ये बघा, या सर्वांमध्ये एक इम्पॉर्टंट नोट लक्षात घ्या. या सर्वांमध्ये आपण काय केलं की अर्थ जी आहे, अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ॲट रेस्ट. अर्थ कशी कन्सिडर केली, रेस्ट. अर्थ मोशनमध्ये याचा विचारच नाही केला. अर्थ जर मोशनमध्ये याचा विचार केला असता तर काय झालं असतं पहा. लक्ष द्या इकडे, याच डायग्राममध्ये सांगतो की अर्थ जर मोशनमध्ये असती तर हे ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर ॲक्ट झाला असता सेंट्रिफ्युगल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर, आणि ऑब्जेक्टचं मास काय झालं असतं mg टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ वेट. मग समजत आहे, कुठल्याही ऑब्जेक्टचं वेट कुणीकडे ॲक्ट होत असते, अर्थच्या सेंटरकडे. मग या ऑब्जेक्टचं वेट किती आहे mg, कुणीकडे, सेंटरकडे. पण अर्थ रेस्ट आहे ते mg वेट घेणार तुम्ही. पण जर का अर्थ फिरत असेल तर त्यावर काय ॲक्ट होणार, सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. म्हणून तुम्हाला नेट वेट काढताना mg मधून mr ओमेगा स्क्वेअर मायनस करावं लागेल. त्यामुळे जीचा इफेक्ट कमी होईल, बरोबर आहे. म्हणून या सगळ्या एक्सप्रेशनमध्ये अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ॲट रेस्ट. पण अर्थ ॲट रेस्ट आहे का, अर्थ मोशनमध्ये आहे. पण मोशनमध्ये असल्यामुळे जी वर इफेक्ट होतो तो इफेक्ट आता आपल्याला स्टडी करायचा आहे. तर ह्या सर्व फॉर्म्युलांमध्ये काय म्हटलं आपण, अर्थ इज काय कन्सिडर्ड ॲज ॲट रेस्ट. समजलं, अर्थला काय कन्सिडर केलं आपण, रेस्ट कन्सिडर केलेला आहे. अर्थ मोशनमध्ये असताना सिच्युएशन ही असणार नाही. अरे समजलं का, ओके. आणखी एक गोष्ट समजून घ्या, त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की अर्थ जी आहे ती परफेक्टली स्पेरिकल नाही आहे. तर अर्थच्या शेपचाही परिणाम होतो, बरोबर आहे. शेप ऑफ अर्थ तुम्ही पाहिलं असेल, अर्थचा शेप स्पेरिकल आहे का, अर्थचा शेप ऑब्लेट स्पिरॉइड आहे, अशा तऱ्हेचा आहे, अशा तऱ्हेची अर्थ आहे. आणि हा झाला सेंटर, याला म्हणतात अर्थचं इक्वेटरी. ह्या रेडियसला म्हणतात इक्वेटोरियल रेडियस ऑफ अर्थ, आणि याला म्हणतात पोलर रेडियस ऑफ अर्थ. हे काय झाले, पोलर रेडियस, आर पोलर. समजलं का. तर कोणती रेडियस जास्त आहे, इक्वेटोरियल रेडियस जास्त आहे. अर्थ इज बल्ड, अर्थ काय झाली, बल्ड ॲट इक्वेटर आणि फ्लॅटर्ड ॲट पोल. अर्थ पोलवर काय झालेली आहे, फ्लॅट, दाबल्या गेलेली आहे. इक्वेटरवर एक्सपांड झालेली आहे. दिस इज ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. अर्थ ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस ते म्हणतात लिक्विड होता, लाव्हा होता, बरोबर आहे ना. आणि ती गोल फिरायला लागली, गोल फिरल्यामुळे पार्टिकल जे आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे जास्त असणार, पहिल्यांदा अगदी ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस ती स्पेरिकल होती. पण ही गोल फिरायला लागली त्यामुळे इथे जे पार्टिकल टोकांवर आहे त्यावरचा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त. बिकॉज सेंट्रिफ्युगल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर. बघा यांचा आर कमी आहे तर इथे सेंट्रिफ्युगल फोर्स कमी होता. या पार्टिकलचा आर जास्त तर सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त, याचा आर जास्त सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त. जिथे सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त आहे त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे अर्थ ओढल्या गेली, काय झाली, बाहेर ओढल्या गेली. त्यामुळे अर्थ स्पेरिकल नाही राहिली, अशी तयार झाली अर्थ. म्हणून अर्थची इक्वेटोरियल रेडियस काय झाली, वाढली. पोलर रेडियस काय आहे, कमी. समजलं. यांच्यामध्ये 21 किलोमीटरचा फरक आहे. किती, 21 किलोमीटर. म्हणजे इथून चौट्यापर्यंत, त्याच्या पलीकडे थोडंसं जा, तेवढा फरक आहे अर्थची रेडियसचा, इक्वेटोरियल रेडियस आणि पोलर रेडियस. समजलं का. मग या फरकाचा जीवरही परिणाम होतो. कारण लक्ष द्या, समजलं का तुम्हाला. म्हणून तुम्हाला काय सांगता येणार, कोणती रेडियस जास्त आहे, आर इक्वेटोरियल इज ग्रेटर दॅन आर पोलर. हे वेगळंच काही वाचाल काय, इक्वेटोरियल, आर इक्वेटोरियल. मी असं करतो याला, आर आणि हा इक्वेटोरियल इज ग्रेटर दॅन आर पोलर, बरोबर आहे. यांच्यामधला डिफरन्स आर
इक्वेटोरियल बरोबर आहे मायनस आर पोलर यांच्यामधला डिफरन्स किती आहे 21 किलोमीटर. आता पहा लक्ष द्या इकडे बोर्डवर. जीचा फॉर्म्युला काय असतो जी इक्वल टू काय लिहितो आपण GM अपॉन आर स्क्वेअर. जिथे आर जास्त तिथे जी कमी. मग आर इक्वेटोरियल इज ग्रेटर दॅन आर पोलर बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार आर जिथे जास्त जी तिथे कमी बरोबर आहे. सो जी ॲट पोल इज ग्रेटर दॅन जी ॲट इक्वेटर. मग कुठे जी जास्त असतो पोलवर जी जास्त असतो आणि इक्वेटरवर जी कमी असतो. कारण की इक्वेटरवर आर जास्त आहे जिथे आर जास्त तिथे जी. कॉमन सेन्स वापरून काही जण काय करतात हे लक्षात ठेवतात. लक्षात ठेवायची गरज नाही आहे. लक्षात हे ठेवा जी इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. आर जिथे जास्त जी तिथे कमी. कुठे आर जास्त आहे इक्वेटरवर आर जास्त आहे त्यामुळे इक्वेटरवर जी कमी आहे आणि पोलवर जी. ओके समजलं. आता हे सरळ सरळ असं नाही विचारत. समजा एक शॉप आहे लक्ष द्या एक शॉप आहे त्या शॉपमध्ये तुम्हाला ना सोनं खरेदी करायला जायचं आहे. त्यांच्याकडे स्प्रिंग बॅलन्स आहे किंवा इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे. एक शॉप आहे त्या शॉपकडे कोणता बॅलन्स आहे स्प्रिंग बॅलन्स आहे लक्ष द्या बरोबर किंवा इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे. पहा लक्ष द्या. आणि ते स्प्रिंग बॅलन्स इलेक्ट्रॉनिक बॅलन्स जे आहे ते काय मोजते वेट मोजते वेट. आणि वेटचा फॉर्म्युला काय असतो W इक्वल टू mg. मग त्याचं जे सेटिंग केलेलं आहे ते W सेट केलेलं आहे ना. जिथे जी जास्त असेल तिथे m कमी येईल आणि जिथे जी कमी असेल तिथे m. जर बरोबर कॅलिब्रेशन केलं नसेल तर म्हणजे एक दुकानदार आहे त्यांनी पहिले दुकान लावलं पोलवर. पोलवर की चाललं नाही तो चालला गेला इक्वेटरवर है ना. त्याला फायदा होईल की लॉस होईल. अरे भाऊ मी काय बोललो आहे का की एक दुकान लागलं ते पोलवर इक्वेटरवर लागलं बरोबर आहे. सोन्याचं म्हणा साखरचं म्हणा कशाचंही म्हणा पण ते इक्वेटरवर काही चाललं नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा मग त्याची ट्रान्सफर झाली इक्वेटरवरून पोलवर. त्याने तिथे जाऊन दुकान लावलं. मग त्याला फायदा होईल की लॉस होईल. त्या दुकानदाराला फायदा होईल की लॉस होईल. दुकानदाराला फायदा झाला तर गिराईकाला लॉस होईल कारण की अमाऊंट कमी जास्त होईल. मला सांगा तो कुठे गेला पोलवर गेला. पोलवर जी जास्त जी पोलवर जी जास्त तर m कमी म्हणजे त्यांनी कमी दिलं सोनं कमी दिलं तरी तेवढंच भरलं ते म्हणजे दुकानदाराला काय झाला फायदा झाला आणि ग्राहकाला काय झाला लॉस. मग कुठला ग्राहक समाधानी इक्वेटरवरचा. पोलवरचा तर म्हणाले इथं तर कमी येऊन राहिलं मॅटर बरोबर. समजून राहिलं का तुम्हाला. हा फारसा मोठा डिफरन्स नाही आहे समजलं. आणि अर्चच्या फिरण्यामुळे आणि सेपमुळे दोघां मिळून 0.5% फरक पडतो जी मध्ये. काय म्हणत आहे मी अर्चचं फिरणे आणि सेप यांच्या मिळून 0.5% फरक आहे. आणि फिरण्यामुळे सेपमुळे याच्यामध्ये 40 आणि 60% असा रेशो आहे. तर सेपमुळे 60% आणि फिरण्यामुळे 40% असं काहीतरी आहे. समजलं का. एवढं समजलं तुम्हाला. सो दिस इज द व्हॅरिएशन ऑफ जी ड्यू टू डिफरंट रेडियस ॲट इक्वेटर अँड पोल. समजलं ना. पॉईंट क्लिअर आहे. पॉईंट क्लिअर आहे की नाही आहे. कुठली रेडियस जास्त आहे पोलर रेडियस जास्त आहे. जी रेडियस जास्त तिथला जी जी रेडियस जास्त तिथला जी कमी. मी म्हणतो म्हणून GM अपॉन आर स्क्वेअर. आर डिनॉमिनेटरमध्ये खाली आहे आणि जी टर्म खाली असते ती जास्त असली तर हा लेफ्ट हँड साईडची टर्म कमी होते. म्हणून जिथे आर जास्त तिथे जी कमी. मग कुठे आर जास्त इक्वेटरवर आर जास्त तर इक्वेटरवर आर जास्त तर जी कमी. पोलवर आर कमी तर जी जास्त. मग कुठला जी जास्त असतो पोलवरचा जी जास्त असतो दॅन ॲट इक्वेटर. सो जी ॲट पोल इज ग्रेटर दॅन जी ॲट इक्वेटर. उलट पण म्हणता येणार. समजलं. पण ह्या सगळ्यांमध्ये अर्थच्या रोटेशनचा काही इफेक्ट नव्हता झाला. लक्ष लक्ष इकडे. अर्थच्या तुम्ही समोर येऊन बसता का तू नाही तुझ्या मागे येता समोर केदारच्या बाजूला येतो का समोर नाही तिथे झोपायचं बरं. पहा लक्ष द्या. तर आपल्याला काय म्हणायचं आहे इफेक्ट ऑन जी ड्यू टू
रोटेशन ऑफ अर्थ किंवा व्हॅरिएशन ऑफ जी ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. पहा लक्ष द्या, आता महत्त्वाचा पॉईंट आहे, बोर्डमध्ये विचारलेला आहे. त्याला काय लिहू आपण, व्हॅरिएशन ऑफ जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. अर्थचं रोटेशन झाल्यामुळे जी आपल्याला काढायचं आहे याट व्हेरियस लॅटिट्यूड. आता ऐका बरोबर, लॅटिट्यूड काय असते ऐकून घ्या बरोबर. इकडे पहा, इथे ही काढले मी अर्थ. ओके, हा झाला अर्थचा सेंटर, हा झाला अर्थचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. टिल्टेड आहे पण समजण्यासाठी मी इथे सरळच दाखवला. आणि हा जो पॉईंट आहे हा काय झाला, कुठला पॉईंट झाला, अर्थच्या इक्वेटरवरचा पॉईंट झाला. आणि हा जो आहे हा अर्थच्या पोलवरचा पॉईंट झाला. हे आहेत पोलन, हा झाला इक्वेटर. समजलं, बघा लक्ष द्या. तर समजा तुम्ही इथे कुठेतरी आहात, इथे बरोबर आहे, आणि मग अर्थचा सेंटर आणि ती पोझिशन, त्या कंट्रीची पोझिशन किंवा त्या प्लेसची पोझिशन यांना जोडणारी लाईन इक्वेटोरियल रॅडियस सोबत जेवढा अँगल करेल दॅट अँगल इज डिनोटेड बाय लॅम्बडा अँड दॅट इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड ऑफ दॅट पॉईंट. त्या पॉईंटचा लॅटिट्यूड. समजलं का लॅटिट्यूड काय? शब्द नाही लक्षात ठेवायचे, डायग्राम लक्षात ठेवायची. ही काय काढली, अर्थ, अर्थचा सेंटर, हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन, याच्या भोवती ही अर्थ अशी फिरून राहिली बरोबर आहे. आणि हा काय झाला इक्वेटर, हा काय झाला पोल. आणि मध्ये कुठेतरी एखादं गाव आहे, एखादी प्लेस आहे, तुमचं घर आहे फॉर एक्झाम्पल, काही पण म्हणा. तर या पॉईंटला आपल्याला लोकेट करायचं आहे. हा पॉईंट नेमका कुठे आहे, या पॉईंटची पोझिशन दाखवतात लॅटिट्यूडनी. कशाने, लॅटिट्यूड बरोबर आहे. कशाने दाखवतात, लॅटिट्यूडनी. लॅटिट्यूड असते काय, तर त्या पॉईंटपासून अर्थच्या सेंटरपर्यंत एक रेषा काढली, ती रेषा इक्वेटोरियल प्लेनसोबत किंवा इक्वेटोरियल रॅडियससोबत जेवढा अँगल करेल दॅट अँगल इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. म्हणून लॅटिट्यूड लॅम्बडाने दाखवतात. लॅटिट्यूड काय, एक प्रकारचा अँगल आहे. समजलं का, लॅटिट्यूड एक प्रकारचा अँगल आहे. मला सांगा ॲट पोल, पोलवर लॅटिट्यूड किती होणार, 90 डिग्री. व्हेरी गुड. बघा ना, हा पॉईंट पोलवर न्या, किती होणार 90 डिग्री. आणि ॲट इक्वेटर, जर तुम्ही इक्वेटरवर आले तर हाच लॅटिट्यूड किती होणार 0 डिग्री. सेंटिग्रेड लिहिलं मी, त्याला 90 डिग्री आणि हा 0 डिग्री. समजलं का, लॅटिट्यूड म्हणजे काय समजलं. आता अर्थच्या फिरण्याचा इथे वेगळा परिणाम होणार, इथे वेगळा परिणाम होणार. विथ लॅटिट्यूड तो बदलणार. अर्थच्या रोटेशनमुळे परिणाम कुठे सगळ्यात जास्त होतो, कुठे सगळ्यात कमी होतो, कोणत्या लॅटिट्यूडला किती परिणाम होतो हे आपल्याला काढायचं आहे. समजलं का तुम्हाला. पहा कसं काढणार, लक्ष द्या इकडे. तर ह्या पॉईंटला एखादं ऑब्जेक्ट तुम्ही ठेवलं आणि ह्या ऑब्जेक्टचं मास आहे एम, त्या ऑब्जेक्टचं वेट जे आहे ते काय असणार एम जी. बघा मी याच लाईनमध्ये दाखवतो. तर हे जे आहे मी येलो लाईनने काढतो, हे काय असणार त्या ऑब्जेक्टचं वेट. आणि किती दाखवलं एम जी. समजलं का, हो ना. कारण की इथली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे जी, सरफेसवरचा पॉईंट आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे. आणि अर्थच्या फिरण्याचा आता तिथे काय परिणाम होईल पहा. आता इथे बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. हा पॉईंट ज्या सर्कलमध्ये फिरत आहे तो हा सर्कल आहे, याला काय म्हणता येईल आपल्याला ओ डॅश इन टू पी, सॉरी ओ डॅश टू पी. या पार्टिकलला आपण पीने दाखवणार आणि या सेंटरला आपण ओने दाखवू. सो हा आहे पोल, सॉरी इक्वेटर. तर म्हणून हा पार्टिकल ज्या सर्कलमध्ये फिरत असेल, मी पेनचे बदलवतो, हा पॉईंट ज्या सर्कलमध्ये फिरत असेल ही झाली त्या सर्कलची रॅडियस. असं काढणं गरजेचं आहे का, समजत असेल ना तुम्हाला, सर्कल काढला नाही तरी, हो की नाही. तर हा जो आहे तोडता का खुर्ची, तर हा पॉईंट ज्या सर्कलमध्ये फिरतो त्या सर्कलची ही झाली रॅडियस. असा फिरत असेल तो, समजलं. अरे समजलं का, हा पॉईंट असा फिरून राहिला का, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नाही आहे, ही अर्थ आहे, फक्त बोर्डवर काढली. आणि ही अर्थ अशी फिरून राहिली बरोबर आहे. त्यामुळे हा जो पॉईंट आहे असा फिरून राहिला आणि त्या पॉईंटचा मास किती आहे यम. त्यामुळे यावरचा सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे असेल आणि तो असेल यम आर ओमेगा स्क्वेअर. आणि हे असेल आर. आर काय आहे, तो पॉईंट ज्या सर्कलमध्ये फिरतो त्या सर्कलची रॅडियस. इट इज नॉट इक्वल टू रॅडियस ऑफ अर्थ. अर्थची रॅडियस नाही आहे. मागच्या काही जणांनी ठेका उचलला बोलायचा,
सतत चालू असते. कधी त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात नाही मिळत. बरोबर आहे. शेवटच्या दिवशी भेट जा मला एक्झाम झाल्यावर, रिझल्टच्या दिवशी. तर समजून राहिलं तुम्हाला काय बोललो मी? ही अर्थ फिरून राहिली, हा पॉईंटही फिरून राहिला. हा पॉईंट ज्या सर्कलमध्ये फिरून राहिला त्या सर्कलची रेडियस आर आहे, त्या सर्कलचा सेंटर ओ आहे. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स असतो अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कलपासून दूर जाणारा असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि असतो किती? एम आर ओमेगा स्क्वेअर असतो. आर आहे रॅडियस ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची रॅडियस. मला सांगा, हा अँगल जर लॅम्बडा आहे, मी या एम जीला इकडे लिहितो, एम जी इथे लिहिला मी. हा अँगल जर लॅम्बडा आहे तर हा अँगल किती असणार? लॅम्बडाच असेल. हा जर लॅम्बडा असेल तर ह्या अर्ची रॅडियस, अर्ची रॅडियस कशाने दाखवतात? आरनी. सगळी खिचडी होणार आता इथे, तर असू द्या. तर अर्ची रॅडियस कशाने दाखवता येणार? आरनी. हे जर आर आहे, हा लॅम्बडा आहे, तर हे किती होणार? आर कॉस लॅम्बडा. म्हणून इथे समजून घ्या की इथे कुठे लिहायचं? इथे लिहू. इथे स्मॉल आर बरोबर काय होणार? आर इंटू कॉस लॅम्बडा. समजलं का? ओके. आणि हे आर होतं. आता एम जी कुठे दाखवायचा, आर कुठे दाखवायचा, गडबडच आहे. समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. तसे व्हिडिओ चालू आहे, तुम्ही पाहू शकता नंतर. तर हे समजलं. तो हा आर, हे आर आहे, हा लॅम्बडा आहे, तर हे किती झालं? आर कॉस लॅम्बडा. आणि हा झाला एम आर ओमेगा स्क्वेअर. आणि या एम आर ओमेगा स्क्वेअरचा लक्ष द्या आता इकडे, इकडे घ्यायचा कॉम्पोनंट इकडे. ओके. आणि हा जर लॅम्बडा आहे तर हाही काय असणार? लॅम्बडा. मग याचा इकडे कॉम्पोनंट काय होणार? एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस लॅम्बडा. समजते? कारण की या वेक्टरला या अँगलच्या कॉसने मल्टिप्लाय करा. आता या दोघांकडे लक्ष द्या. कोणत्या दोघांकडे? एम जी आणि एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा दे आर इन अपोजिट डायरेक्शन. हा एम जी सेंटरकडे आहे आणि हा एम आर ओमेगा स्क्वेअर सेंटरपासून दूर जाणार आहे. म्हणजे हा एम आर ओमेगा स्क्वेअर त्या एम जीच्या इफेक्टला कमी करत आहे. नेट फोर्स तुम्हाला काढायचा असेल, नेट वेट काढायचं असेल, त्या एम जीमधून हा आउटवर्ड फोर्स मायनस करावा लागेल. बस एवढं जर समजलं असेल ना तर पुढचं एक्सप्रेशन सहज समजते, त्यात काही नाही आहे. अरे समजलं का? परत एकदा मी सांगतो. पहा, इथे अर्थच्या सरफेसवर एक पॉईंट ठेवलेला आहे. पहिले तर लॅटिट्यूड म्हणजे काय समजून घ्या. तो पॉईंट आणि अर्थचा सेंटर यांना जोडणारी लाईन इक्वेटोरियल प्लेन सोबत किंवा इक्वेटर सोबत जेवढा अँगल करत असेल दॅट अँगल इज कॉल्ड ॲज लॅम्बडा. लॅम्बडा इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. लॅटिट्यूड ऑफ द प्लेस लॅम्बडा. लॅम्बडा काय आहे? अँगल. पॉईंट जर तुम्ही पोलवर घेतला तर लॅम्बडा किती येतो? 90. पॉईंट जर तुम्ही इक्वेटरवर घेतला तर लॅम्बडा किती येतो? 0. म्हणजे लॅम्बडा तुम्हाला समजला. समजलं? आता अर्थ गोल फिरत आहे, सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अर्थचा अँग्युलर स्पीड जो आहे तो किती आहे? ओमेगा आहे. त्यामुळे अर्थवरचा प्रत्येक पॉईंट असा गोल फिरून राहिला. मग हाई पॉईंट फिरून राहिला तर इथे काय ॲक्ट होणार? सेंट्रीफ्युगल फोर्स. किती? एम आर ओमेगा स्क्वेअर अवे फ्रॉम द सेंटर ओ डॅश, नॉट सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ सर्कल ओ डॅश पासून अवे असेल. आणि म्हणून या सर्कलची रेडियस काय झाली? आर. ही काढता आली पाहिजे. ही काय आहे? अर्थची रेडियस कॅपिटल आर. हा अँगल किती आहे? लॅम्बडाचा. हे किती होणार? आर कॉस लॅम्बडा. म्हणजे स्मॉल आर इक्वल टू आहे आर कॉस लॅम्बडा. बरोबर आहे. आता एम जी आहे डाऊनवर्ड आणि हा तर इकडे आहे. पण याचा असा कॉम्पोनंट घ्या जो एम जीच्या अपोजिट आहे. म्हणून हा जर एम आर ओमेगा स्क्वेअर आहे तर हा अँगल लॅम्बडा, तर हा अँगल लॅम्बडा, तर हा कॉम्पोनंट किती होणार? एम आर ओमेगा स्क्वेअरला अँगलचा कॉस लावा. आता ज्यांना हे समजत नसेल त्यांचा प्रॉब्लेमच आहे यार. वेक्टरमध्ये घेतला आहे खूप वेळा. ओके. आता बघा, एम जी टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ आणि एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा अवे फ्रॉम द सेंटर. नेट वेट काढायचं असेल तर या एम जीमधून त्याला मायनस करायचं. बस एवढं समजलं की पुढचं एक्सप्रेशन तर येणंच आहे, येणंच आहे त्याला. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला काय काढायचं आता? नेट वेट. नेट वेट काढताना तुम्ही काय करणार? नेट वेट इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस इंटू लॅम्बडा. नेट वेटला लिहू आपण जसं हाईटवरच्या वेटला लिहिलं होतं आपण एम जी एच, डेप्थवरच्या वेटला लिहिलं होतं एम जी डी, तर तिथे लॅटिट्यूडवरच्या वेटला लिहू आपण एम जी लॅम्बडा. ओके. तर काय करणार? या एम जीमधून एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा काय करा? मायनस करा. इकडे बघा, आता लक्ष द्या इकडे. यम यम आणि यम काय झाला? कॅन्सल. इथे बघा आपल्याला काढायचं आहे जी लॅम्बडा. जी ॲट लॅटिट्यूड लॅम्बडा. वेगवेगळ्या लॅटिट्यूडला पोलवर जी वेगळा असेल, इक्वेटरवर जी वेगळा असेल, तो जी कशाने दाखवला? जी लॅम्बडाने दाखवला. लॅम्बडा इज लॅटिट्यूड. आणि इथे काय राहिला मग? जी मायनस. इथे बघा आरच्या जागी काय लिहिणार? आरच्या जागी
आर कॉस लॅम्बडा इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस लॅम्बडा. याला सरळ करून लिहा. सो जी लॅम्बडा इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हॅरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. आता तुम्ही म्हणाल की हे पाठ करतात, हे डायग्राम समजली नाही, डायग्राम बनले नंतर काढतात, अगोदर लिहितात आणि नंतर डायग्राम काढतात. बरोबर आहे, मग तर गडबड होणार. तर हे कशावरून लिहिलं आपण? डायग्रामवरून. पहिले डायग्राम बरोबर समजली पाहिजे. यात आहेच काय? काहीच नाही याच्यामध्ये. समजलं का? आता मला सांगा, हा फॅक्टर ॲट पोल मला सांगा लॅम्बडा किती होणार? 90. लॅम्बडा जर 90 झाला तर कॉस 90 0. हे जर 0 झाली पूर्ण टर्म 0, तर जी लॅम्बडा बरोबर काय होणार? जी. याचा अर्थ अर्थच्या रोटेशन जी काय होता? जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हेन अर्थ इज कन्सिडर्ड ॲज रेस्ट. याचा अर्थ अर्थच्या फिरण्याचा जीवर पोलवर काही परिणाम होत नाही. देर इज नो इफेक्ट ॲट ऑल ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ ऑन जी ॲट पोलवर अर्थच्या अर्थ फिरत आहे काय? नाही फिरत आहे काय? त्याचा जीवर परिणाम होत नाही. कुठे? पोलवर. बरोबर आहे. आता बघा ॲट इक्वेटरवर लॅम्बडा काय आहे? 0. त्यामुळे कॉस लॅम्बडा असणार 1 म्हणजे मॅक्सिमम. कॉस लॅम्बडा मॅक्सिमम तर जी इज अफेक्टेड मॅक्सिमम. सो जी लॅम्बडा बरोबर इथं 1 लिहा तर काय मिळेल? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. याचं कन्सिक्वेन्स समजून घ्या. लक्ष द्या इकडे, नाही तर मग मिस्टेक होते. बरोबर आहे. तर जर तुम्ही कुठे घेतलं? इक्वेटरवर जर पॉईंट घेतला तर बरोबर समजून घ्यायला की कुठे पॉईंट घेतला? येस, ॲट इक्वेटरवर जर पॉईंट घेतला, तुम्हाला लॅम्बडा किती घ्यायचा इक्वेटरवर? 0. लॅम्बडा जर तुम्ही 0 घेतला तर तुम्हाला जी लॅम्बडा बरोबर काय मिळेल? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ सर्वात जास्त जी अफेक्ट झाला ॲट इक्वेटर, आणि सो जी इज मिनिमम ॲट इक्वेटर. कारण की हा फॅक्टर काय झाला? मॅक्सिमम. म्हणून जी काय झाला? मिनिमम. सो जीवर इफेक्ट मॅक्सिमम झाला पण जी मिनिमम झाला. समजून राहिलं का तुम्हाला? अर्थच्या फिरण्याचा इफेक्ट सर्वात जास्त कुठे झाला? इक्वेटरवर. त्यामुळे जी मिनिमम झाला आणि जीच्या अर्थच्या फिरण्याचा इफेक्ट मॅक्सिमम झाला. सो इफेक्ट ऑन किंवा व्हॅरिएशन इन जी ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ इज मॅक्सिमम ॲट इक्वेटर आणि जी इज मिनिमम ॲट इक्वेटर. समजलं का? आणि समजा अर्थनी फिरणं थांबवलं, अर्थ समजा तर अर्थ जी आहे त्याने फिरणं थांबवलं, अर्थ जर स्टॉप झाली तर जी वाढेल की कमी होईल? इक्वेटरवर. अर्थ जर स्टॉप झाली तर ओमेगा काय होणार? ओमेगा 0 झाला तर हे मायनस होणारी टर्म कॅन्सल होऊन जाईल, 0 होऊन जाईल. तर जी वाढेल की कमी होईल? वाढेल. कितीने वाढेल? आर ओमेगा स्क्वेअरनी वाढेल. अर्थ जर स्टॉप झाली तर जी कितीने वाढेल माहीत आहे? आर ओमेगा स्क्वेअरनी. पण कधी कधी काय म्हणतील, अर्थनी फिरणं थांबवलं तर जी कितीने वाढेल? ॲट इक्वेटर कितीने वाढेल? आर ओमेगा स्क्वेअरनी. ॲट पोलवर नाही बदलणार, कारण पोलवर जीचा इफेक्टच होत नाही. समजलं का? प्रॉब्लेम कसे विचारतील की अर्थनी फिरणं थांबवलं तर इक्वेटरवर जी आर ओमेगा स्क्वेअरनी वाढेल. सो अर्थ जर स्टॉप झाली तर डेल्टा जी आर ओमेगा स्क्वेअर काय होणार? वाढेल. कुठे? इक्वेटरवर. बरोबर आहे, ॲट इक्वेटर. बट ॲट पोल अर्थ थांबली की रोटेट होत आहे, त्याचा पोलवर परिणाम होत नाही. सो दिस इज द व्हॅरिएशन ऑफ जी ॲट इक्वेटर अँड ॲट पोल. बरोबर आहे, ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जी लॅम्बडा इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. समजलं? येस ऑर नो? काही जण तर काही सांगत नाहीत. अभि समजलं की नाही? हां, कसं काढलं पहा, मी परत एकदा सांगतो. तर इथे एक पॉईंट घेतला, अर्थच्या सरफेसवर कुठेतरी घेतला. बरोबर आहे. तो पॉईंट आणि अर्थचं सेंटर यांना जोडणारी एक लाईन काढली. ती लाईन इक्वेटोरियल रेडियस सोबत जेवढा अँगल करेल दॅट इज कॉल्ड लॅटिट्यूड ऑफ दॅट पॉईंट, लॅटिट्यूड ऑफ दॅट प्लेस. हा जर पॉईंट इकडे पोलवर घेतला तर लॅम्बडा बिकम्स 19. हा जर पॉईंट इक्वेटरवर घेतला तर लॅम्बडा बिकम 0. सो ॲट म्हणजे लॅटिट्यूड ऑफ प्लेस ॲट इक्वेटर 0, लॅटिट्यूड ऑफ प्लेस ॲट पोल 90 डिग्री. ते डिग्रीमध्ये मोजतात. ठीक आहे. आता इथे एक बॉडी आहे, त्या बॉडीचं वेट किती आहे? mg. कुणीकडे जाणार? सेंटरकडे जाणार. वेट ऑफ द बॉडी mg. सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन mr ओमेगा स्क्वेअर. ओके. आणि हा अँगल लॅम्बडा आहे तर हा अँगल लॅम्बडा आहे.
मग याचा इकडे कंपोनंट काढला, इकडे जर कंपोनंट काढला तर इथे एम आर ओमेगा स्क्वेअर, तर इकडे किती येणार एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू या अँगलचा कॉस. आता काय करावं लागेल तुम्हाला, या एम जी मधून एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा मायनस करावं लागेल. काय काढण्यासाठी, नेट वेट काढण्यासाठी. मग नेट वेट इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. नेट वेट झोपता का, हॅलो 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 हॅलो, स्थिर झोप लागली, हॅलो तिकडे नाही, ज्यांना म्हणत आहे तेच इकडे तिकडे पाहून राहिले. ओके, तर नेट वेट कशाने दाखवणार, हाईटवरचं वेट एम जी एच, डेप्थला वेट एम जी डी, तर लॅटिट्यूडला वेट एम जी लॅम्बडा इक्वल टू एम जी मधून तो फॅक्टर काय केला मायनस. फक्त राहिला प्रश्न स्मॉल आरचा. तर हे अंतर किती आहे, हे अंतर कॅपिटल आर, हा अँगल लॅम्बडा, तर हे किती होणार स्मॉल आर इक्वल टू आर कॉस लॅम्बडा. म्हणून हे अंतर जे आहे स्मॉल आर, तर स्मॉल आर बरोबर काय होणार आर इंटू कॉस लॅम्बडा, कारण हे अंतर आर आहे. आता इथे लिहित नाही मी, नाही तर मग सर्व खिचडी होईल, एम जी तिथेच लॅम्बडा आहे तिथेच. ओके, हे अंतर आर आहे, त्यामुळे हे आर कॉस लॅम्बडा झालं. समजलं. सो जी लॅम्बडा इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा पार्ट झालं. जी लॅम्बडा इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. मग जसे तुम्ही इक्वेटरकडून पोलकडे जाणार तशी लॅम्बडाची व्हॅल्यू वाढत जाईल, कॉस लॅम्बडाची व्हॅल्यू कमी होत जाईल, बरोबर आहे, त्यामुळे जी वाढत जाईल. सो फ्रॉम इक्वेटर टू पोल जी गो ऑन इन्क्रीजिंग. इक्वेटर टू पोल जी दोन कारणांनी वाढतो, एक रॅडियसमुळे वाढतो, नरच्या फिरण्यामुळे वाढतो. ठीक आहे, याला तुम्हाला एक्सप्रेशनला दोन ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. पोलला लिहिताना तुम्हाला लॅम्बडा किती घ्यायचा आहे 90, तो जी लॅम्बडा इक्वल टू जी, म्हणजे अर्चच्या रोटेशनचा इफेक्ट काही होत नाही ॲट पोल, बरोबर आहे. इक्वेटरवर लिहिताना लॅम्बडा 0 लिहा आणि कॉस 0 1, सो जी लॅम्बडा इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. सो जी इज मोस्टली अफेक्टेड बाय रोटेशन ऑफ अर्थ ॲट इक्वेटर. अर्थने जर फिरणं थांबवलं तर जी आर ओमेगा स्क्वेअरनी वाढेल ॲट इक्वेटर, आणि जी जेवढ्यानी वाढेल वेटही तेवढ्याने. वेट कितीने वाढेल तर फक्त जी जेवढ्याने वाढला त्याला एमनी मल्टिप्लाय करा, बिकॉज वेट इज एम जी. तुम्हाला म्हटलं की तुम्ही इक्वेटरवर आहे, अर्थने फिरणं थांबलं, तुमचं वेट कितीने वाढेल, तुम्ही काय म्हणला आर ओमेगा स्क्वेअरने, आर ओमेगा स्क्वेअरने तर जी वाढला, वेट कितीने वाढेल तर त्याला वेट इज एम जी ना, एमनी मल्टिप्लाय करा. नाही तर मग गडबड करायला प्रत्येक फॉर्म्युला पार्ट असे करायची काही गरज नाही. समजलं तुम्हाला. ओके, आता पहा इकडे बघा, दोन गोष्टी आहेत. हा जो जी बदलला ना पोलवर आणि इक्वेटरवर, तर जी मॅक्सिमम कशा कुठे असणार, जीचा फॉर्म्युला काय, जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, आरमुळे पण जी बदलतो आणि रोटेशनमुळे पण जी बदलतो, दोघांमुळे वेन वी गो फ्रॉम पोल टू इक्वेटर टू पोल जी गो ऑन इन्क्रीजिंग. तर इक्वेटरकडून तुम्ही पोलकडे जाता त्यावेळेस जी काय होत जातो वाढत जातो, आणि ज्यावेळेस तुम्ही पोलकडून इक्वेटरकडे येता जी काय होत जातो कमी होत जातो. आणि इक्वेटरवर जी काय असतो मिनिमम, आणि पोलवर जी काय असतो मॅक्सिमम. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, पहा लक्ष द्या, याचा प्रॉब्लेममध्ये उपयोग येणार, बस एवढं घेतो नंतर सोडून देतो. पहा लक्ष द्या, ही अर्थ आहे स्पेरिकल कन्सिडर केली, हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. पहा लक्ष द्या, एक क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. लक्ष द्या काय क्वेश्चन आहे, तर जागा मिळेल आपल्याला इथे पाहू. ओके, पहा एक काम करतो मी, दुसऱ्या स्लाईडवर घेऊन टाकतो. पहा ही अर्थ आहे, हा झाला अर्थचा सेंटर, हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. या ॲक्सिस भोवती अर्थ अशी गोल फिरत आहे, असे दाखवलं तरी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. लक्ष द्या, एक बॉडी इक्वेटरवर आहे, लक्ष द्या इक्वेटरवर. आता या बॉडीचं वेट असेल एम जी, डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ अर्थ, आणि इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स असेल एम आर ओमेगा स्क्वेअर. मी आता कॅपिटल आर काढला कारण की ही रेडियस आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे तुम्हाला काय लिहिता येणार की जी लॅम्बडा इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर, कुठे ॲट इक्वेटर. लक्ष द्या, आता अर्थचा स्पीड, लक्ष द्या इकडे मला काय म्हणायचं, अर्थचा स्पीड जर वाढत वाढत गेला, अर्थचा स्पीड वाढत वाढत गेला, तर ज्यावेळेस आर ओमेगा स्क्वेअर बरोबर जी होणार, जी लॅम्बडा काय होणार 0. अरे हा अर्थचा स्पीड जर वाढत वाढत गेला, ओमेगा वाढत गेला, तर हा आउटवर्ड फोर्स काय होत जाणार वाढत जाणार. एक पॉईंट असा येईल की आउटवर्ड, इथे बघा आउटवर्ड फोर्स आणि वेट दे
बॅलन्स इच अदर, त्यावेळेस बॉडी होणार वेटलेस. समजलं का? ऑरचा ओमेगा जर वाढत गेला तर एम आर ओमेगा स्क्वेअर वाढत जाणार. एम जी जेवढा आहे तेवढाच आहे. एम आर ओमेगा स्क्वेअर जर वाढत गेला तर एका स्टेजला हा एम आर ओमेगा स्क्वेअर कोणा एवढा होणार? एम जी एवढा. मग एम जी इनवर्ड आणि एम आर ओमेगा स्क्वेअर आउटवर्ड, दे आर बॅलन्सिंग इच अदर. नेट वेट काय होणार? 0. म्हणजेच काय होणार? वेटलेसनेस. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर अर्थचा स्पीड जो आहे ओमेगा काय होत गेला? वाढत गेला. आणि इतका वाढत गेला की काय तयार झालं? वेटलेसनेस. वेटलेसनेस. आणि वेटलेसनेसला जी लॅम्बडा तुम्हाला काय घ्यावं लागेल? 0. जी लॅम्बडा जर तुम्ही 0 घेतला तर काय मिळेल तुम्हाला? 0 = g - r ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच r ओमेगा स्क्वेअर बरोबर काय लिहिता येणार? g. ऐका बरोबर मी काय म्हणत आहे. त्यामुळे ओमेगा स्क्वेअर बरोबर काय लिहिता येणार? g/r. आणि ओमेगा बरोबर काय लिहिता येणार? अंडररूटमध्ये g/r. ऐका बरोबर. ठीक आहे. आणि ओमेगाला काय लिहितो आपण? 2π/t = अंडररूटमध्ये g/r. आणि तुम्हाला म्हटलं की अर्चा पिरियड काढा तर t बरोबर काय लिहिता येणार? t = 2π × √r/g. समजते का? एवढा ज्यावेळेस अर्चा पिरियड होईल ओमेगा वाढत जाईल. आणि ओमेगा वाढत जाईल. आणि हा ओमेगा किती झाला म्हणजे वेटलेसनेस होणार हे तुम्हाला विचारतील. समजलं का? इथे जर आपण वेगळं कॅल्क्युलेशन केलं, आता मी पिरियड काढून दाखवला, इथे तुम्हाला ओमेगा बरोबर काय मिळाला? ओमेगा = अंडररूटमध्ये g/r. आता अप्रॉक्सिमेटली करा. जी किती असतो? 10. आर किती? 6400 किलोमीटर. किलोमीटर म्हणजे 10³ आता हा एक 0 कॅन्सल करा. नाही, उलटा तिकडला करायला पाहिजे होता. तर हा एक 0 कॅन्सल करा आणि हा एक 10 कॅन्सल करा. तर मला सांगा ओमेगा किती होईल? 1चं रूट 1, 64चं रूट 8 आणि हा 10⁻³ इन 1 10⁻⁴चं रूट 100. 1/800 रॅडियन पर सेकंड. ज्यावेळेस अर्थचा ओमेगा 1/800 रॅडियन पर सेकंड असेल त्यावेळेस अर्थच्या इक्वेटरवर काय जाणवणार? वेटलेसनेस जाणवणार. बरोबर. याची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. आता काढता येईल का व्हॅल्यू? कशी काढाल? बघा 1/2 किती असतो? 0.5. 1/4 किती असतो? 0.25. 1/8 किती असतो? 0.125. म्हणजे काय झालं इथे ओमेगा 0.125. हा झाला 1/8. हे जर 10⁻², वर घेतलं 10⁻⁻². ओके. सो ओमेगा = हा पॉईंट पुढे सरकवा. संख्येला वाढवलं, पॉवरला कमी करा. 1.25 × 10⁻³ रॅडियन पर सेकंड. समजते का कॅल्क्युलेशन कसं केलं? वे कसं केलं समजलं? 1/2 0.5, 1/4 त्याच्या अर्धा 0.25, 1/8 त्याच्याही अर्धा 0.25 म्हणजे 250, त्याच्या अर्धा 125. सो 0.125 1/8 आणि हे 2 0 म्हणजे 10² वर घेतला तर -2. याला पुढे नेलं तर ही संख्या वाढली तर पॉवर कमी केला, एवढा ओमेगा होईल. जेव्हा ओमेगा एवढा होईल तेव्हा ऑरच्या इक्वेटरवरच्या बॉडीज काय होतील? वेटलेसनेस जाणवतील. बरोबर आहे. आणि जर का ओमेगा हा जो ओमेगा आहे त्यापेक्षा वाढला तर मात्र बॉडीज थ्रोज अवे फ्रॉम दी इक्वेटर. इक्वेटरवरून बॉडी बाहेर फेकल्या जातील. ओके. आणि हा जो ओमेगा आहे वेटलेसनेससाठी हा ओमेगा ऑरच्या प्रेझेंट ओमेगाच्या 17 टाइम्स आहे. 17 टाइम्स द प्रेझेंट ओमेगा. ऑरचा सध्या जेवढा ओमेगा आहे ना त्याच्या 17 टाइम्स आहे. 17 टाइम्स. तुम्ही म्हणाल हे कसं काढलं? ऑरचा पिरियड सध्याचा माहीत आहे. सध्याचा पिरियड किती आहे? 24 आवर. मग पिरियड जर तुम्ही काढला तर वेटलेसनेसला म्हणजे वेटलेसनेस ज्यावेळेस होणार ना, वेटलेसनेस ज्यावेळेस होणार त्यावेळेचा ओमेगा किती असेल? ऑरच्या प्रेझेंट ओमेगाच्या 17 टाइम्स. त्यावेळेचा पिरियड किती असेल? ऑरच्या प्रेझेंट पिरियडच्या बाय 17 टाइम्स. प्रेझेंट पिरियड किती आहे? 24. 24/17 1.4 आवर. म्हणजे अर्थ एक राऊंड 1.4 आवरमध्ये जर पूर्ण झालं. एवढी अर्थ जर फास्ट फिरायला लागली तर इक्वेटरवर काय जाणवणार? वेटलेसनेस जाणवणार. आणि त्याच्यापेक्षा जर स्पीड वाढला तर मात्र इक्वेटरवरच्या बॉडी स्पेसमध्ये बाहेर फेकल्या जातील. तर कोणत्या ओमेगाला वेटलेसनेस जाणवणार इक्वेटरवर हे जर विचारलं तर तो असा काढावा लागेल. समजलं का कसा काढला? समजलं का? अर्थवर काय झालं? इक्वेटरवर वेटलेसनेस झालं. वेटलेसनेस झालं याचा अर्थ एम जी आणि एम आर ओमेगा स्क्वेअरने एकमेकांना
बॅलन्स केलं, यांना बॅलन्स केलं तरी चालते, बॅलन्स केलं तर हेच मिळते ना बघा, हे बॅलन्स केलं एम काय झाला कॅन्सल, आणि बरोबर हेच मिळते, हे यांना बॅलन्स केलं की हे मिळते. हे कसं करायची गरजही नाही. यावरून काय काढला ओमेगा स्क्वेअर जी बाय आर, ओमेगा इक्वल टू अंडररूट जी बाय आर, आणि ओमेगाचेच आपण कॅल्क्युलेशन केले इकडे. किती सोपे कॅल्क्युलेशन आहेत पहा. जी किती घेतला, अरे इकडे नाही, जी किती घेतला जी 10 आणि आर किती 6400 किलोमीटर, अर्थची रेडियस आर इक्वल टू 6400 किलोमीटर अर्थसाठी. ओके, तर तुम्हाला अर्थचा ओमेगा काढता आला. हा कोणता ओमेगा आहे, या ओमेगाला इक्वेटरवरच्या बॉडीज वेटलेस होतील, वेट जाणवणार नाही. याच्यापेक्षा जर ओमेगा वाढला तर मात्र इक्वेटरवरच्या बॉडी बाहेर फेकल्या जातील. हा ओमेगा किती आहे, प्रेझेंट जो ओमेगा आहे त्याच्या 17 टाइम्स आहे. मला माहिती आहे तुम्ही काय करून राहिले, बरोबर आहे. आणि करस्पॉन्डिंग पिरियड काढताना ओमेगा जर 17 टाइम्स आहे तर पिरियड 1/17 टाइम्स, बिकॉज ओमेगा अँड टी आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. आणि प्रेझेंट पिरियड किती 24 आवर, 24/17 अप्रॉक्सिमेटली 1.4 आवर. समजलं का. इथे तुम्हाला आता पहिला जो DPP आहे तो खूप चांगल्या तऱ्हेनं सोडवता येईल. तर पहिल्या DPP मध्ये काय, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, acceleration due to gravity on the surface of earth, acceleration due to gravity at height h, acceleration due to gravity at depth d, and g lambda acceleration due to gravity at latitude lambda. अनवेटलेसनेस त्याच्यामध्येच असणार. ओके, चला थँक्यू. रेकॉर्डिंग बंद करून टाका.